कोपरगाव शहरामधील संजय नगर, आयशा कॉलनी परिसरामध्ये गोवंश कत्तल होत असल्याच्या आरोपानंतर मागील काही दिवसांपूर्वी कोपरगाव नगर परिषदेच्या वतीनं पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने त्या भागामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती आणि ज्या ज्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेल्या आहेत ती ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली होती। परंतु ज्या पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री होत होती ते मात्र तसेच होते। त्यानंतर कोपरगाव शहरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। त्यांनी पालिका प्रशासनाला निवेदन देत सदरचे शेड तात्काळ हटवण्याची मागणी केली। कारवाई न झाल्यास 6 जून रोजी कोपरगाव शहर बंदची हाक देण्यात आली होती। मात्र पोलीस बंदोबस्त अभावी 5 जून रोजी कारवाई करता आली नसल्याचं प्रशासनाने सांगितल्यानंतर 6 जून रोजी कारवाई केली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेला बंद स्थगित केला होता। या प्रसंगी अतिक्रमणधारकांनी रात्रीपासूनच आपली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली। या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या प्रसंगी नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी व पोलीस अधिकारी कर्मचारी हजर होते। एहसान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगडेज, कोपरगाव।